मी आहे ठाण्याचा बेअर ग्रिल्स आणि आज मी एका अशा ठिकाणी आलो आहोत. हा जगातला सर्वात खतरनाक जंगल आहे. माझ्या मते मी जेवढ्या देशांमध्ये प्रवास केला आहे त्याच्या तीतपट या चारपट इथे खूप भयंकर प्राणी असतात. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो ही नदी दिसते तुम्हाला, ॲमेझॉन जंगलची नदी जेवढी मोठी आहे त्याच्यापेक्षा भयंकर ही मोठी नदी आहे. आणि याच्यामध्ये खूप मोठे मोठे विशालकाय मगरमच्छ आहेत. आणि मित्रांनो इथले स्थानिक मला सांगतात की या मगरमच्छी पंगा घ्यायचा नाही, पण आज ठाण्याचा बेअर ग्रिल्स या मगरमच्छी पंगा घेणार. मी एकटाच नाही तर माझा जिगरबाज कॅमेरामॅनसुद्धा माझ्यासोबत हाताला हात धरून ही नदी पार करणार आहे. मित्रांनो या जंगलामध्ये या वातावरणाशी आपण कसं फाईट करू शकतो आणि इथून आपण कसं सुखरूप फाईट करू शकतो तर चला मी तुम्हाला दाखवतो. चला तुम्हाला दिसतंय का? अरे ते बघा समोर, मागे मागे या. कॅमेरा हात दे. थांब. इथे काहीतरी होता. सावध कॅमेरामॅन, सावध. हे बघा तुम्हाला मी हे दाखवतोय. हे झाड दिसलं, हे 3000 वर्षापूर्वीचं आहे. 3000 वर्षापूर्वीचं. आणि इथले स्थानिक मला सांगतात, झाड बघून घ्या मित्रांनो. वैशिष्ट्य म्हणजे या झाडाचं, याची साल तुम्हाला दिसते. याच्याने जर तुम्ही आग लावली तर कमीत कमी याची आग लवकर विझत नाही आणि ही निरंतर राहते. तुम्हाला दाखवतो मी. बघायचं लाकडू, हे बघा, बघितलं. स्थानिक याचा वापर जंगलामध्ये जेव्हा फिरतात तेव्हा त्याची मशाल बनवतात. आणि मशालामध्ये याची जी साल आहे त्याच्यामध्ये तेल जास्त असतं, त्यामुळं हे जास्तीत जास्त टिकतं, म्हणून याचा वापर करतात. आपल्याला याचा वापर करावा लागेल. थोडंफार अजून घेतो. चला इथून थोडं पुढे जाऊया. एवढा प्रवास केलाय, पण या नदीच्या आतमध्ये जे दगड आहेत ना ते भरपूर गुळगुळी झालेले आहेत. त्याच्यावरती शेवाळ लागलेले आहेत, पाय घसरत आहेत. नाही सांभाळून करायला लागले काम. आणि पाणी बघताय तुम्ही इतकं स्वच्छ आहे ना, याच्यामध्ये जर आपल्याला मासे भेटले तर आपण पकडूया पुढे जाऊन. चला निघूया जरा. हे बघा इकडे बघा, दाखवतो. हे बघ, सांभाळून करायला लागेल. हो खड्डा आहे. जेवढ्या वेळेस शोलेमध्ये गब्बरने ठाकूरचा हात नव्हता मागितला तेवढा मी तुझा हात मागतोय. मला हात दे. अरे मला खरंच वाटलं, अपेक्षा नव्हती इथे एवढा मोठा खड्डा असेल. खरंच आपल्याला इथून लवकर बाहेर निघावं लागेल, नाहीतर त्याच्या आतमध्ये काय मला माहिती नाही. अरे यार गेला यार, शिकार लागलेली हातामध्ये. आता जर भेटला असेल ना, अरे आपल्या जेवणाची सोय नक्की झाली असती. हो ठाण्याच्या बेअर ग्रिल्सच्या नशिबात शेवटी असंच होतं.
मेहनत पूर्ण वाया गेली. या काठीच्या साईडने मला कॅमेरामॅन समजून झाले एकतरी. हां, माझाच मला नेम नसतो. अक्षरशः हे दिसते तुम्हाला, हा लाकडू पूर्ण सडला आहे. खरंच खूप छान वाटते. आपल्याला काहीतरी दुसरंच करावं लागेल. हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खरंच खूप मोठा होता. जसं की मी ॲमेझॉनची मोठी नदी पार करून आलेलो आहे. माझ्या मागे नदी बघता किती भयंकर आहे आणि याचे दगडगोटे आहेत ना, हे खूप गुळगुळीत आहेत. हां, तरी खरंच गुळगुळीत आहेत. आणि ॲमेझॉनची जेव्हा नदी पार केली ना मी, तेव्हा एवढं मला भीती नव्हती वाटली. पण मित्रांनो, ही नदी पार करताना मला अक्षरशः भीती वाटली, कारण या नदीमध्ये मगरमच्छ आहे. तर आपल्याला तिथून पुढे जावं लागेल. मी मोठ्या देशातले मोठे जंगल पार केले, पण यावेळी मी अशा नवीन ठिकाणी आलो आहे जिथे खूप भयंकर धोका आहे आणि इथला निसर्ग खूपच खतरनाक आहे. इथे मोठे बाहेरचे ट्रेकर्स येऊन सुद्धा त्यांनी आपला अनुभव सांगितलेला आहे. आणि अशा जंगलामध्ये ठाण्याचा बेअर ग्रिल्स आज आला आहे. आणि इथलं वातावरण आता बघता तुम्ही, सगळीकडे ऊन पडलं आहे. पण मी सध्या तरी या वातावरणावरती भरोसा करू शकत नाही, कारण इथे जगातला सर्वात मोठा पाऊस पडतो. आणि असे इथले स्थानिक सांगतात. ठाण्याच्या बेअर ग्रिल्सला जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा मला माझी टीम बोलली होती की इथे आपल्याला सतर्क राहावं लागेल, कॅमेरामॅनचा पण थोडा विचार करावा लागेल, कारण माझा कॅमेरामॅन माझ्या पाठीमागे खूप धावपळ करतो. तुम्ही बघताय, थांबा तुम्हाला दाखवतो. माझ्या पाठीमागे बघताय आता इथे हा परिसर बघा. हा खूप भयंकर, म्हणजे ही जी नदी दिसते इथे मोठे जगातले मोठे मगरमच्छ आहेत. आणि हे मगरमच्छ खूपच भयंकर आहेत मित्रांनो. आपल्याला ही नदी पण नंतरला पार करायची आहे, पण शेवटी आता सध्या तरी आपल्याला इथून अजून पुढे काय मार्ग भेटतोय का बघावं लागेल. आणि अशा वातावरणातून इथून आपण कसं बाहेर पडू हेच मला इथून दाखवायचं आहे. तर चला, त्या निसर्गाशी आपण आज सामना करणार आहोत. इकडे पुढे या नदीमध्ये खूप खतरनाक मगरमच्छ आहेत आणि मला ही आता पार करायची आहे माझ्या कॅमेरामॅनसोबत. पण मला कोणी काय बोलू दे, ही काठी मी सोबत घेऊन जाणार आहे. आला मगरमच्छ की दे रट्टा. पण माझा कॅमेरामॅन माझ्यासोबत आहे म्हणून मला जास्त भीती नाही, कारण तो एकच मोठा मगरमच्छ आहे. मला एक काम करावं लागेल. हो, अशा वेळी मला माझे शूज खाली काढावे लागतील. आणि पाठीला अशा वेळी इथे ग्रीप मिळणं खूप कठीण आहे. मला माझे शूज, माझे सॉक्स याच्यामध्ये मला ग्रीप मिळेल. हां, ठीक आहे. शूज मला घेऊन जावं लागतील. ही नदी पार करायची आपल्याला. समोर बघ, तिकडे बघ, तिथे आता एक हालचाल झालेली आहे. आणि अशा वेळी मगरमच्छला असं वाटतं
की पाण्यामध्ये एखादा पक्षी किंवा जनावर उतरला आहे, त्यांना जरासा पण हरकतीचा संधी लागला ते लगेच हमला करतात. त्यामुळं आपल्याला हे आपल्या जवळ येण्याआधीच आपल्याला इथं निष्ठायचं आहे. कॅमेरामन तू सावध राहा, माझी नजर आहे, तू ये लवकर, ये जवळ ये, मला हात दे. तुला काय 2 शब्द बोलायचे आहेत? थांब, तुझं मनोगत मित्रांनो, या नदीचा मला दांडगा एक्सपिरियन्स आहे. ही ॲमेझॉनपेक्षा मोठी नदी आहे. माझा पासपोर्ट नाही तरी मी ह्याच्यावर ॲमेझॉनसारख्या नदीमध्ये आलो आहे. त्याच्यामुळं या नदीमध्ये मगरमच्छ पण आहे. सगळ्यात मोठा मगरमच्छ मीच आहे. हे माझे भाऊबंधू आहेत. मी याला व्हॉट्सअप केला होता, पण माझ्या जमतीवरती मी भांड्याच्या बेरगिसला ही नदी पार करतोय. या नदीमध्ये एनाकोंडा पण आहे. ही नदी किती खतरनाक आहे. ॲमेझॉनपेक्षा मी तुम्हाला मागशीच बोललो होतो. पण याचं कारण म्हणजे हा झाड दिसते, हा 5000 वर्षापूर्वी जुना झाड होता आणि या नदीमध्ये इतका प्रवाह आला होता, प्रचंड प्रवाह. इथे इथपर्यंत पाणी म्हणजे विचार करू शकता. झाडाची हालत बघा. पण हे सांगतो इकडे इकडे जवळ आहे. हे दिसते का तुम्हाला? हे बघा, याला हात लावू नका. तर जगामध्ये सगळ्यात विषारी काय आहे तर तुम्हाला हे, याला हात लावू नका. याच्यामध्ये इतका प्रचंड विष असतो की हे याला इथं नाव तिथे छत्रीफुल्ला म्हणतात. त्याला छत्रीफुल्ला कारण का म्हणते छत्रीफुल्ला? तर इथून बघा, तुम्ही इथून बघा ना, हे दिसतं तुम्हाला, हे छत्रीसारखं आहे, पण याच्यामध्ये खूप सारं विष असतं आणि हे जालिम विष असतं मित्रांनो. पण मित्रांनो, हे खूप भयंकर आहे आणि या झाडाची अवस्था बघा. मला लवकरात लवकर इथून जागा हलवावी लागेल. ओ, हे बघितलं का? इथे बघा, याच्या आतमध्ये पण बघा. अरे थांबा, दिसलं का तुम्हाला? जगातला मोठा विषारी साप. लांबरा. हा आपल्याला चावा घेणार नाही, हा स्वतः आपल्यावरती विष फेकून देणार आहे. पण मित्रांनो, आपल्याकडे आता सध्या काहीच नाही प्रोटेक्शन, आपण त्याला बघू शकत नाही. कॅमेरामन जरा दाखवतो का? तिकडे खाली दाखवतो का? समोर. हा एकमेव असा साप आहे जो आपला जहर तोंडाने थुंकून देतो. तर मित्रांनो, आपल्या इथून निघावं लागेल. कॅमेरामन इकडे चेक किती. अरे इकडे बघितले का? हा जगामधला एकमेव ऊर्जेचा स्रोत आहे आणि या जंगलामध्ये हा खूपच एकदम दुर्मिळ आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला इकडे जरा जवळ, कॅमेरामॅन जरा जवळ घे ना जरा, हे दिसलं का? हा जो फळ आहे ही बेरी आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये जगातलं सगळ्यात जास्त प्रोटीन असतं, जे चिकन, फिश आणि बाकी कुठल्या गोष्टीमध्ये नसतं, तेवढं या एका बेरीमध्ये प्रोटीन असतं. जर हे एक जरी खाल्लं ना तरी दिवसभराची ऊर्जा याच्यामध्ये येऊ शकते. आणि सध्या मी हे एक घेऊन चाललो माझ्यासोबत, कारण मला इथून माझ्या मेन ठिकाणी पोहोचायचं आहे कॅमेरामॅनसोबत. तर मला इथून निघावं लागेल आणि सध्या एक घेतोय मी. हे मला खूप चावते, मला इथून निघावं लागेल. कॅमेरामॅन चल लवकर. अति प्राचीन दुर्गम भागामध्ये मी खूप प्रवास केला आहे, पण अशा भागामध्ये प्रवास करणं खूपच काही गोष्टी याच्या असतात. अरे हा दगड बघितला का? हा माझ्या कामाला येऊ शकतो, कारण हा दगड आहे ना समोरून जरा फ्लॅट आहे आणि इकडून तो फ्लॅट आहे. जर याला मी घासलं ना तर हा माझा चाकू म्हणून उपयोग होऊ शकतो. तर इथे बघा, हे जर मी असं घासलं ना तर हा माझा खरंच एक चाकूचा उपयोग करू शकतो, नैसर्गिक चाकू. आणि याच्यापासून मी काहीतरी करू शकतो. चला, त्याला आपल्याला जवळ घ्यायचं, सोबत घ्यायचं. चला इथून निघूया. आणि आपल्याला सध्या आता आपण या मार्गाने आले. इथे बघते तुम्ही, हा मार्ग आपण निवडला होता आणि नदीमार्गे आपण इथून आता पुढे जाणार आहोत. ते बघा, समोर दिसलं का तुम्हाला? हे आहेत जगातले सगळ्यात मोठे खतरनाक जनावर आणि हे याच भागामध्ये दिसतात. जसं की मी एकदा ॲमेझॉन जंगलामध्ये गेलो होतो, तेव्हा पण मला याच्यापेक्षा
कमी खतरनाक जनावर दिसलं होतं, पण हे खरंच खूप खतरनाक जनावर आहेत. हे दिसायला जरी शांत असले तरी मित्रांनो याच्या नादी लागू नका. यांच्यामध्ये एवढी ताकद असते ना, सिंह आणि वाघाला एका सेकंदामध्ये फिनिश करू शकतात. मी तुम्हाला जवळ दाखवण्याचा प्रयत्न करतो. तिथं 3 जनावर आहेत. मला हळूच पुढे जावं लागेल. आवाज करू नका, आवाज करू नका. कॅमेरामॅन मागव. आणि हे जनावर इथेच सुरक्षित स्वतःला मानतात, कारण समोर बघा हा झाड तुटलेला आहे आणि याच्यामुळे इथला हा जो परिसर आहे हा गर्द किर्र असा होऊन जातो. इथे बघा, इथे खूप अंधार आहे आणि झाडी जास्त दाट आहे, त्यामुळे हे जनावरं इथेच लपणं पसंत करतात. आणि अशा वेळी मी त्यांना शोधून काढले, पण मला ते काहीच करणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे ठाण्याचा बेअर ग्रिल्स कोण आहे. मी त्यांच्या खूप जवळ आहे. बघा, हे बघा. अनुभव खूपच दांडगा आहे. थोडा अजून जवळ जाऊया का? बघून घ्या. ओ, त्यांनी बघितलंय. ओ हो हो मित्रांनो, त्यांनी पाहिलं आपल्याला. इथून निघावं लागेल. चला लवकर निघा. नदी खूप खोल आहे, ॲमेझॉन नदीपेक्षा जास्त खोल आहे. मला इथले स्थानिक सांगतात, त्यामुळे मला थोडं थोडं बघावं लागेल. थोडं पाण्याचा अंदाज घेऊ कसा आहे. अरे कॅमेरा कुठे? हां, इथे आहे का? पाणी भयंकर थंड आहे. अशा वेळी हायपोथर्मिया होऊ शकतो. शरीराचं तापमान यावेळी खूपच तेजीने खाली घसरतं. आणि माझी टोपी महत्वाची आहे, मला ती वाचवावी लागली. थँक्यू कॅमेरामॅन. बोल. कॅमेरामॅन तुझे आभार. पण एक खतरनाक गोष्ट, मी इथे पिराना मच्छी बघितली आहे. या जंगलामध्ये मी गेले 2 तास प्रवास करतोय आणि आता इथे खूपच घनदाट अंधार होतोय, कारण मला असं वाटतंय पावसाने आपला जलवा दाखवण्यासाठी सुरुवात केलेली वाटते. आणि हे दिसते तुम्हाला, इथे पूर्ण अंधार आहे. मित्रांनो, आपल्याला लवकरात लवकर जर पाऊस पडला तर इथे एखादं शेल्टर उभं करावं लागेल. माझी टीम माझी वाट बघते माझ्या ठरलेल्या ठिकाणी, पण मला इथून निघावंच लागेल, कारण पावसाची वाट बघण्यात काही अर्थ नाही आहे. तो येईल ना येईल, पण इथलं मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो, इथलं वातावरण भरोसा करण्यालायक नाही आहे. अशा वेळी इथून आपल्याला निघावं लागेल. ही नदी बघा, ही दिसते तेवढी शांत नाही आहे. मी मागाशी पण बोललो होतो, अशा नदीमध्ये मगरमच्छ खूपच भयंकर आहेत. पण आता आपण जो रस्ता निवडतोय तिथे पण कदाचित असेल, पण मला सगळीकडे 4 कोना चौकन्न राहावं लागेल. ठाण्याचा बेअर ग्रिल्स या गोष्टीमध्ये माहीर आहे. मी खूप मोठे मोठे जंगल, मोठ्या मोठ्या देशांचे जंगल सर केलेले आहेत, पण असा एक्सपिरियन्स मी पहिल्यांदा घेतला आहे. खूप शांतता इकडे, आणि शांतता म्हणजेच माझ्या आवडीचं ठिकाण. तुम्ही बघता आता हा परिसर बघा, इथे पण बघा. मला इथून जावंसं वाटत नाही, पण माझ्या टीमनी मला एक टाईम दिला आहे. त्या टाईमलाच माझा हेलिकॉप्टर तिथे येणार आहे आणि हेलिकॉप्टर मला तिथं घ्यायला येणार आहे. नाही सॉरी, मला तिथे माझा हेलिकॉप्टर घ्यायला येणार आहे आणि मी आणि माझा कॅमेरामॅन मला तिथं पोचावं लागेल. जर नाही पोचलो तर आम्हाला एस टीनेच प्रवास करावा लागेल, आणि सध्या इथे एस टी मिळणं खूप कठीण आहे, त्यामुळे आम्हाला इथून निघावं लागेल. चला पुढे जाऊया. इथे मासे आहेत,
पण खूपच छोटे छोटे मासे आहेत, त्याच्याने आपलं काय पोट भरणार नाही, कारण मला मोठे मोठे मासे लागतात. चला इथून पुढे जाऊ. थांबा थांबा, तुम्हाला आता काहीतरी दाखवतो मी. समोर बघा, समोर बघा.